सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मस्साजोगचे ग्रामस्थ आता चांगलेच आक्रमक झालेत. महिन्याभरापासून ग्रामस्थ आणि कुटुंबियांचा न्यायासाठी लढा सुरू होता. यातच आता मस्साजोगचे ग्रामस्थ आणि संपूर्ण देशमुख कुटुंब आज आंदोलन करणार आहेत. मोबाईल टावर सोडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. या आंदोलनाने पोलिसांची एकच तारंबळ उडेल. मात्र हे पोलिसांचे अपयश असल्याची टीका होऊ लागली आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी थेट मोबाईल टावर सोडून आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. वाल्मिक कराड याच्यावर 302चा गुन्हा दाखल करून मुक्का लावला आणि फरार आरोपी कृष्ण आंधळेला तत्काळ अटक करावी अशी मागणी कुटुंबियांसह ग्रामस्थांनी केली होती. आपल्या मागण्यांसाठी मोबाईल टावर चढून आंदोलन करण्यापूर्वी धनंजय देशमुख गायब झाल्याने चर्चांना उधाण आलं होतं. सकाळी घराजवळ आंदोलनस्थळी असलेले धनंजय देशमुख हे अचानक गायब झाले. त्यानंतर देशमुख गेले कुठे या चर्चांना उधाण आलं होतं. देशमुख यांना पोलिसांनीच उचलून नेला असल्याचा आरोप होऊ लागला. रविवारी रात्री मस्साजोगच्या ग्रामस्थांनी बैठक घेऊन मोबाईल टावर चढून निषेध करण्याचे आंदोलन ठरले होते. मस्साजोग वासियांचे मोबाईल टावर चढून आंदोलन करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पोलिसांनी मोबाईल टावरजवळ बंदोबस्त ठेवला होता. तर धनंजय देशमुख यांच्यावरही पाळत ठेवली होती. त्यानंतर धनंजय देशमुख यांनी पोलिसांना चकवा देत पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन सुरू केलं. धनंजय देशमुख यांच्यासोबत काही ग्रामस्थ देखील असून पाण्याच्या टाकीवर घोषणाबाजी करण्यात आली. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मस्साजोग गाव राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आले. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. या प्रकरणात बेकायदेशीररित्या कृत्य करणाऱ्या टोळीचे नाव समोर आले. आरोपींना अटक झाली असली तरी मस्साजोग गाव धगधगतं असल्याचं सगळ्यांना दिसून आले. तर दुसरीकडे ग्रामस्थांनी जाहीर बैठक घेत रविवारी आपल्या आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार पोलिसांनी मोबाईल टावरजवळ बंदोबस्त ठेवला. मात्र धनंजय देशमुख आणि ग्रामस्थांनी प्लॅन बी ॲक्टिवेट करत पाण्याच्या टाकीवर आंदोलन सुरू केलं. खरं तर या महत्त्वाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांना देशमुख किंवा ग्रामस्थ कोणते आंदोलन करतील, पर्यायी ठिकाण कुठलं असेल हे पोलिसांनी हेरलं पाहिजे होतं. मात्र पोलिसांना याची माहिती समजली नाही आणि धनंजय देशमुख हे ग्रामस्थांसह पाण्याच्या टाकीवर चढले. सामान्य वेशातील पोलीस बऱ्याचदा अशा संवेदनशील प्रकरणात महत्त्वाची माहिती वरिष्ठांना कळवत असतात. या प्रकरणात मात्र असे झाल्याचे दिसून आले नाही. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील देशमुखांना पाण्याच्या टाकीवरून खाली येण्याची विनंती केली. पोलीस अधिकाऱ्यांनी देखील विनंती केली. अखेर पोलीस अधीक्षक आल्यानंतर देशमुखांनी आपले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे आज मस्साजोग गावात देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी गेले होते. मात्र त्यावेळीही आपण नंतर भेटू असा निरोप धनंजय देशमुख यांच्याकडून खासदार सोनवणे यांना देण्यात आला. त्यामुळे धनंजय देशमुख आणि बजरंग सोनवणे यांची भेट झाली नाही. अचानकपणे धनंजय देशमुख गायब झाल्याने ग्रामस्थांनी सवाल उपस्थित केला जात होता. संतोष देशमुख प्रकरणातून कोणाला तरी वाचवण्यात येते काय अशी शंका धनंजय देशमुख यांनी रविवारी व्यक्त केली होती. या प्रकरणातील आरोपी सुटले तर त्यांच्या हाताने आपल्याला व कुटुंबियांना संपवण्यात येणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास आपणच मोबाईल टावर चढून वरून खाली उडून मारून आपले जीवन संपवण्याचा निर्णय आपण गांभीर्यपूर्वक व विचारपूर्वक घेतल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितलं होतं. धनंजय देशमुख यांनी आत्मदानाचा इशारा दिल्यानंतर रविवारी रात्री प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली होती. मस्साजोग वासियांच्या मोबाईल टावरवर चढून आंदोलन करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पोलिसांनी मोबाईल टावरजवळ बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान पोलिसांकडून धनंजय देशमुख आणि इतर आंदोलनकर्ते ग्रामस्थांच्या पाण्याच्या टाकीवरून खाली येण्याची विनंती करण्यात आली. तर मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्याकडून देखील देशमुख आणि इतर आंदोलनकर्त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले आहेत.